बाबतीमध्ये जे लोकांमध्ये जे आता हे आहे, लोकशाहीच्या निवडणुका जर असत्या तर लोकांचा प्रतिसादाचा इतिहास दिसला असता. पण लोकसभेनंतर ज्या पद्धतीने निवडणुका होत आहेत, त्यामुळे आता यामध्ये खरं म्हटलं तर दगड आणि मी मागे सांगितलंय की मला खरं म्हटलं तर लोकांचं, कार्यकर्त्यांचं आणि उमेदवारांचं अभिनंदन करावं लागतं की ते धाडसनं अजून सुद्धा उभं राहतात. म्हणजे सध्याच्या परिस्थिती बघितल्यानंतर ते उभे राहतात याचं कौतुक आहे. लोकशाही टिकवण्यासाठी लढाई संघर्ष करण्यासाठी ते उभे राहतात याचा आनंद आहे. आणि मला वाटतं एक ना एक दिवस त्याचा निश्चितपणाने विजय हा निश्चित होऊ शकतो आणि ह्या निवडणुकीला तो पाहायला मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. रणनीती लोकांच्या विश्वासावर रणनीती. आता असं आहे की सध्याच्या निवडणुका बघितल्या म्हणजे बोगस मतदार पकडल्यानंतर सुद्धा पोलीस सोडून देत आहेत, प्रशासन मदत करत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या हरकती घेतल्यावर त्याच्यावर कारवाई होत नाही. परंतु मला वाटतं की जशा तशी निवडणूक करण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला तर प्रतिसाद चांगला मिळतो. आणि मला वाटतं राजेंद्र भोसले आम्ही इथं उमेदवार त्यांनी त्यांच्या सौभाग्यावरती या ठिकाणी उभे आहेत. मला वाटतं की चांगला उमेदवार दिला आहे आणि चांगल्या प्रकारचं वातावरण त्यांच्यासाठी निर्मित आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पंचायत समिती या गटातल्या उमेदवारांना गणाला काही अडचण येणार नाही अशी सध्याची परिस्थिती आहे, असा माझा विश्वास आहे.